बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुराच्या दक्षिण मतदारसंघातल्या 13 गावाची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। अनियमित पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे गावकरी त्रस्त झालेत। याच्या विरोधामध्ये संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढलाय। यामध्ये आमदार सतेज पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पाणी प्रश्नावरून सतेज पाटील आणि दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, कोल्हापुरामध्ये पाण्याची समस्या पाहायला मिळते। तुम्ही आहात तिथे जिथे आंदोलन, घागर आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय की याच्यामध्ये राजकीय अँगल देखील एक आलेला दिसतोय। सतेज पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती? प्रामुख्याने पाहायला गेलं तर दक्षिण मतदारसंघातल्या या महिला येथे आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते। या सगळ्या परिसरामध्ये होणारा अनियमित पाणी पुरवठा आणि जे जीवन प्राधिकरणाची स्कीम रखडलेली आहे त्याच्या विरोधात आहे ते महिलांच्यामध्ये रोष आहे तो पाहायला मिळते आणि त्याचमुळे महिला थेट घागर घेऊन या आंदोलनामध्ये आता सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। दक्षिण मतदारसंघामधल्या ह्या सगळ्या महिला आहेत आणि सतेज पाटील सुद्धा त्यांना आता पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये इथे सहभागी होणार आहेत। त्यामुळे कुठेतरी राजकारण सुद्धा याचं होतंय का हा सुद्धा सवाल उपस्थित होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासुद्धा या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, खरं तर तुम्ही आता हातात घागर जी घेऊन आलेत ती कुणामुळे रिकामी आहे? ही आलेल्या सरकारमुळे घागर रिकामी आहे। हे 2022 पासून ही ऋतुराज दादांनी स्कीम आणली 133 कोटींची, पण आलेल्या सरकारने ही 1.5 वर्षात पूर्ण होणारी स्कीम आता 3 वर्षे झाली तरी ही रखडून ठेवली आहे। नवीन ठेकेदार बदलून ठेवले आहेत, त्यामुळे या स्कीमचं पाणी होत नाही आणि 13 गावांना पाणीदार जिल्हा असला तरी सुद्धा पाण्यासाठी वणवण करावी लागते। नेमकं काय तुम्ही रोज तिथं फेस करताय त्यामुळे तुम्हाला आता रस्त्यावरती उतरावं लागतंय? अपुरं पाणी सोडतात आणि ह्या 1.5 वर्ष झाले ह्या सरकारनं हे रखडलेल्या कामामुळं महिलांना अतिशय त्रास व्हायला लागला आणि लवकरात लवकर ह्या सरकारने ह्याच्यावर दाद घ्यावी। आज मोठ्या संख्येनं महिला रस्त्यावरती उतरल्यात, का ही वेळ आली? एकतर 343 कोटीची एवढी मोठी स्कीम या सरकारनं मोडीस पाडलेली आहे आणि पैशाच्या आणि पाण्याचं राजकारण एकत्र करून सामान्य जनतेला वेठीस धरलेलं आहे। महिलांचा हाल व्हायला लागले। मी स्वतः पाचगावमध्ये राहते तर पाण्याचा प्रचंड हाल होते। 13 गावांचाही त्रास या ठिकाणी पाहायला गेलं तर या मोर्चामध्ये माझे आमदार ऋतुराज पाटील हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या। खरं तर तुम्ही ही स्कीम आणला, नंतर आलेत आमदार अमल महाडिक, त्यांच्याकडून या स्कीमची पूर्तता होत नाही असं वाटते का? खरं म्हणजे मला कुठलंही राजकारण यामध्ये करायचं नाही आहे। मला 2022ला आपण ही स्कीम त्या ठिकाणी आणली। 13 गावांमध्ये 3 लाखहून अधिक लोकसंख्या आहे आणि या सगळ्यांना मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, हाच उद्देश माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचा होता। माझा कुठलाही उद्देश आता ह्यामध्ये राजकारण करण्याचा नाही आहे। पण ज्या पद्धतीनं 27 महिन्याची मुदत होती, 27 महिन्याची मुदत ओलांडून 4 वर्ष पूर्ण झाले तरी देखील काम आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण दिसत नाही। आज देखील जर बघितलं तर ह्याच्यावर कुठलीही बैठक होताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही। मग आमच्या मनामध्ये शंका आहे की नक्की तुम्हाला हे श्रेय आम्हाला मिळेल म्हणून ह्याला तुम्ही रखडताय का काय, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे। मला कोणावर टीका करायची नाही, पण आज चाललेली परिस्थिती देखील आमच्या समोर आहे। होणारा त्रास या माता भगिनींना तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने अडचणी समोर या ठिकाणी आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही योजना जशी रखडवाद म्हणताय पण लाडक्या बहिणींना रस्त्यावरती उतरावं लागते। आज बघितलं असेल की भाजप ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतं आणि कुठलंही काम पूर्ण करत नाही अशी परिस्थिती या सरकारची आहे। त्यामुळे या आमच्या सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना जो त्रास झाला आहे हा त्रास पुढच्या काळामध्ये सरकारला सोसावं लागेल हे मी या माध्यमातून नक्की सांगतो। त्या ठिकाणी ऋतुराज पाटील इशारा देताना पाहायला मिळतात, ज्या महिलांना जो त्रास झालाय तो तुम्हाला सुद्धा पुढच्या काळामध्ये सोसावा लागेल अशा पद्धतीचा इशारा ते देताना पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। प्रत्येकीच्या हातामध्ये घागर आहे आणि ही घागर कधी भरणार याकडेच या महिलांचं सध्या लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते। प्रियांका, निश्चितच ज्ञानेश्वर, घागर आंदोलन कोल्हापुरामध्ये सुरू आहे आपण पाहिलं। ज्ञानेश्वर, धन्यवाद माहितीसाठी। यानंतर आपण